सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी कोपरगावच्या तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वडाची झाडं घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा निषेध केला असून संजय काळे यांची नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी भेट घेत चर्चा केली असता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संजय काळेंनी आपला सत्याग्रह मागे घेतला। कोपरगावच्या औद्योगिक वसाहत ते श्री साईबाबा चौफुली या स्टेशन रस्त्यालगत साई सेवा भक्त मंडळाच्या काही वृक्षप्रेमी मित्रांनी दुतर्फा वटवृक्षांची लागवड केली आहे। जवळजवळ 300 वटवृक्षांची लागवड केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संमतीने महाराष्ट्र राज्य वीज कंपनीने आमच्या वटवृक्षांच्याच रेषेवरच नवीन हायटेन्शन वीज लाईन टाकली आहे। भविष्यात 4-5 वर्षात वटवृक्ष डेरा पकडू लागले की हे कुऱ्हाड चालवणार आणि एक दिवस कायम विजेला अडथळा होतो म्हणून मुळापासून वटवृक्ष छाटणार। जर 12 मार्च 2025 पर्यंत विजेचे खांब हलवून नवीन लागवड केलेल्या वटवृक्षांना जीवदान मिळालं नाही तर 13 मार्च 2025 रोजी कोपरगाव प्रशासकीय इमारतीसमोर म्हणजेच तहसील, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य वीज कंपनी यांच्या सगळ्यांच्या विरोधात मी आणि माझे वटवृक्ष पोर्चमध्ये बैठा सत्याग्रह सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता। त्या अनुषंगानं सकाळी 10 वाजता सामाजिक कार्यकर्ते काळेंनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच वडाची झाडं घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा निषेध केला। यावेळी काळे यांचा सत्याग्रह सुरू असताना नायब तहसीलदार सातपुते, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी काळेंची भेट घेत चर्चा केली असता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी आपला सत्याग्रह मागे घेतला आहे। कोपरगाव तहसील समोर मी आज जे आंदोलन केलं आहे, सत्याग्रह केला, आंदोलन नाही हे सत्याग्रह होतं की झाडे लावा झाडे जगवा ऐवजी झाडे वाचवा आणि झाडे जगवा हा एक संदेश आहे की जे असलेली झाडं ती जगवली पाहिजे। MSEBने जी संजीवनीपासून तर स्थायी तपोभूमीपर्यंत जी एकतर्फा हाय टेन्शन वायर लाईन टाकली, ही लाईन तात्काळ काढून घ्यावी आणि तिथले जे झाडं आहे ते झाडं वाचवावेत अशी मागणी मी केली होती। त्या अनुषंगाने MSEBचे अधिकारी आले, त्यांनी मला सांगितलं की आम्ही हे काम थांबवलेलं आहे आणि लवकरच ही लाईन आम्ही काढून घेणार आहोत। त्यांनी सप्लायचा पॉईंटच बदलला, म्हणजे पूर्वी ते इंडस्ट्रियल इस्टेटमधून वीज घेणार होते, त्याऐवजी त्यांनी SHM कॉलेजसमोरून 32 kV ते ही लाईन घेणार आहेत आणि भविष्यामध्ये तिथून ती लाईन घेणार आहे ती अंडरग्राऊंडच येईल असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे। त्यांनी झाडं वाचवण्यासाठी जो अंडरग्राऊंड पर्याय निवडलेला आहे वायरिंगचा, हा पर्याय इतका उत्कृष्ट आहे, असाच पर्याय वारंवार त्यांनी निवडावा आणि झाडांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि पर्यावरणाला सहकार्य करावं ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे। YES9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।